ज्या माळरानात जनावरांना चरण्यासाठी गवत सुद्धा उगत नव्हतं, त्या माळरानात आज लाखोंचं डाळिंब फुलवण्यात सुधीर निगडेंना यश आलंय. त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या दुष्काळी पुरंदर तालुक्यातल्या कर्नलवाडीत खडक फोडून 5 एकरांवर डाळिंबाचा मळा फुलवलाय. यंदा त्यांना डाळिंबापासून किमान 26 लाखांचा नफा मिळालाय. त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण पुणे जिल्ह्यातल्या कर्नलवाडी इथं जाणार आहोत. पुरंदर तालुक्यातल्या कर्नलवाडीच्या वसंत निगडेंची गावात 47 एकर शेती आहे. पण वसंत निगडेंचं वय झाल्यानं त्यांना आपली शेती करणं अवघड जात होतं. 2006 पूर्वी सुधीर आणि रमेश ही त्यांची दोन्ही मुलं नोकरी व्यवसायानिमित्त शहरात स्थिरावली होती. त्यामुळे भविष्यात आपली 47 एकर शेती कोण करणार या प्रश्नानं वसंत निगडे व्याकुळ झाले होते. त्यांची व्यथा लक्षात घेऊन शहरात नोकरी व्यवसाय करणाऱ्या सुधीर निगडेंनी 2007 साली शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली. शेतीकडे व्यावसायिक दृष्टीनं पाहण्याचा विचार त्यांनी केला. पण सगळी शेती खडकाळ असल्यानं त्यापासून म्हणावं तसं उत्पादन मिळत नव्हतं. अशा उजाड आणि नापीक क्षेत्रात त्यांनी डाळिंबाचं पीक घेण्याचा संकल्प केला. एक माळाची चुणूक दिसली की आपण काहीतरी डाळिंब वगैरे असे काहीतरी पीक करू शकतो. म्हणून असं ठरवलं की चला ह्या माळावरती JCB वगैरे लावून ट्रॅक्टर लावून रान नीट तयार करून तिथं बाग आपण उभी करू शकतो. तेव्हा मग बरेच कृषी अधिकाऱ्यांनी त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांनी मला इथं बरेच सांगितले की अशा पद्धतीने करा. तर त्याही पद्धतीने त्यांच्या पद्धतीने आपण इथं बाहेरची माती आणून भरून ह्याच्यावरती आपण 2009 साली 26/11/2009 साली आपण झाडं लावली. आणि त्याच्यानंतर 18व्या महिन्यातच आपली झाडं बहार पकडला आणि 25व्या महिन्यात आपलं मार्केटिंगला गेलं. 2009 साली सुधीर निगडेंनी पहिल्यांदा 3 एकरांवर डाळिंबाची लागवड केली. यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. बँकेकडून 5 ते 6 लाखांचं कर्ज घेतलं. पहिल्या 25 महिन्यातच त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. त्यानंतर त्यांचा उत्साह वाढला. मग 2011 मध्ये त्यांनी आणखी 2 एकरांवर भगवा वाणाचं डाळिंब लावलं. यंदा त्यांना 5 एकरांवरील डाळिंबापासून 32 टन उत्पादन मिळालंय. टोटल पहिल्या वर्षीच आपल्याला म्हणजे झाडं लावल्यापासून 26 महिन्यामध्ये 16,44,000 रुपयाचं पहिलं उत्पन्न आपल्याला ह्या बागेतनं मिळालं. तर पहिल्या वर्षी आपल्याला सरासरी 8.5 लाख रुपये खर्च, माती भरणे, झाडं लावणे, ड्रिप करणे, असं सगळ्यातून 8.5 लाख रुपये खर्च झाला. पहिल्या वर्षीच 8.5 लाख रुपये आपल्याला सरासरी नफा मिळून गेला. त्यानंतर दुसरं हार्वेस्टिंग 2013ला जानेवारी-फेब्रुवारी, तर ह्यातला माल एक्सपोर्टला 24.5 टन एक्सपोर्टला गेला आणि 6.5 टन पुन्हा मार्केटला विकला गेला. पण एक्सपोर्टला 400च्या पुढची साईज चालत नाहीये, म्हणून ती 400च्या पुढची जी साईज असेल ती पुण्यामध्ये, तर तिला ह्या वर्षी 147 रुपये सगळ्यात हायेस्ट रेट मिळाला. गेल्या 2 वर्षांपासून पुरंदर तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्यानं त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागलाय. टँकरनं पाणी आणून विहिरीत टाकलं जातं. त्यानंतर हे पाणी ठिबकच्या मदतीनं बागेला दिलं जातं. टँकर बरोबर त्यांनी पॉलिमल्चिंगचा आधार घेतलाय. टँकरने पाणी आपण बागाला घालून गेल्या वर्षी म्हणजे 2012 साली पाणी आपण बागाला तसं प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर थोडासा पाऊस झाला आणि आपण बहार पकडला. तर बहार पकडल्यानंतर त्या झाडावरती की पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणी आपल्याला कमी पडणार आहे, शॉर्टेज होणार आहे, बहार धरायचा का नाही धरायचा ह्या द्विधा मनस्थितीत असताना एक डेअरिंग केलं की चला ठीक आहे आपण प्रयत्न तर करूया. म्हणून अजून त्यासाठी मल्चिंग पेपर करण्यासाठी मल्चिंग पेपरचा यूज करायचा प्रयत्न केला. ही मल्चिंग पेपरनी 50% बचत झाली. अशी जाणीव झाली की दिवसाला 5 टँकर लागत होते, तिथं 2.5 टँकरमध्ये पाणी भागल असं झाडांचं टोटल नियोजन केलं. जुनी झाडं आपली 850 आणि नवीन झाडं 300 असे 1150 झाडं जगवायचा प्रयत्न करत होतो. निगडेंनी कमीत कमी पाण्यात बागेचं व्यवस्थापन करण्यासाठी पॉलिमल्चिंग केलंय. त्यामुळे बागेतली रोगराई देखील कमी होण्यास मदत झालीय. टँकर आणि पॉलिमल्चिंगच्या मदतीनं रखरखणाऱ्या माळरानातही आज हिरव्यागार डाळिंब बागेचं दृश्य सुखावणारं आहे.
बेनिफिट असा आहे, एक झाड खुरपायला आपल्याला 2 रुपये खर्च येत होता, तर तो मल्चिंगचा 2 रुपये खर्च आपला कमी झाला आणि सरासरी एक झाड 12 महिन्यातून खुरपायचं म्हणलं तर 25 रुपये खर्च येत होता, तर तो आपल्याला 22 रुपयात मल्चिंग पेपर एका झाडाला पडत होता आपल्याला. त्यामुळे तिथं आपलं शेविंग झालं, पाण्याची बचत झाली. आणि दुसरी गोष्ट की जे आपल्याला गेल्या वर्षी मल्चिंग पेपर न करता झाडावरती पहिल्याच बाराला आपल्याला 21 किलो माल निघत होता, पण ह्या मल्चिंग केल्यामुळे यंदा साईज आणि फळांची संख्या झाडावरती सरासरी 120 ते 125 फळांची संख्या झाडावरती होती आणि सरासरी 300, 350, 400 आणि 500 ग्रॅमची फळं झाडावरती होती. तर 500 फळं झाडा म्हणजे 120 फळांचं जर कॅल्क्युलेशन केलं 30-32 किलो माल ह्या वर्षी झाडावरती सरासरी निघून गेला. निगडेंनी डाळिंब बागेवर केलेला खर्च पहिल्याच हंगामात वसूल झालाय. यंदाच्या हंगामात त्यांनी 5 एकरात 31 लाख रुपयांच्या डाळिंबाचं उत्पादन घेतलंय, तर हंगामात 5 एकरांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना 6 लाख रुपयांचा खर्च आलाय. तो वगळता त्यांना 25 लाखांचा निव्वळ नफा मिळालाय. सुधीर निगडेंच्या शेतीतल्या यशामुळं वडील वसंत निगडे सुखावलेत. जर पेरली, जर पाऊस पाणी पडला तर पीक यायचं नाही, तर सुळं पण उगवत नव्हतं. मटकी केली तर बेंगऱ्या व्हायच्या, तीच जनावरं खायची, बाकी काय पीक येत नव्हतं त्यात. मग बागाला मग मालक ओळखलं, मग बाग म्हणले लावून टाकू आपण. मग ह्याच्याजवळ ट्रॅक्टर किती, फपलेन किती, लय खर्च झाला. 5-6 लाख रुपये खर्च करून हे डेव्हलप केली, डाळिंब लावलं. पहिलं काहीच नव्हतं निघत, आता निघते जवळजवळ 33-34 टन माल गावला यंदा सालाला. आणखी काय काय करणार डेव्हलप तुम्ही आता शेतात? आता माती भरून परत डाळिंबच करायचे, किती करणार डाळिंब? अजून 4-5 एकर करायचं. सुधीर निगडे खडक फोडून डाळिंब लावत असताना गावातले अनेक शेतकरी त्यांच्यावर हसले होते. पण काटेकोर व्यवस्थापन, व्यावसायिक दृष्टी आणि अभ्यासू वृत्तीमुळं निगडेंनी खडक फोडून नंदनवन फुलून दाखवलं. त्यामुळे आज सुधीर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या 25 ते 30 शेतकऱ्यांनी 30 एकरांवर डाळिंबाची लागवड केली आहे. यामुळे जिरायती भागातल्या शेतकऱ्यांना शेतीपासून चांगला नफा मिळू लागलाय. ऊसासारखी पिकं घ्यायची म्हटलं तर पाण्याअभावी ते पिकं या ठिकाणी आम्ही घेऊ शकत नाही. प्रथमतः या ठिकाणी सुधीर निगडे यांनी या ठिकाणी डाळिंबीचा हा प्रयोग या ठिकाणी राबवला. ज्यावेळेला असल्या माळरानात त्यांनी हा प्रकल्प राबवला त्यावेळेला अक्षरशः आम्हाला सुद्धा हसू येत होतं की असल्या माळात हा माणूस काय करतोय. पण अक्षरशः रक्ताचं पाणी त्या माणसाने या ठिकाणी केलं आणि पुस्तकं वाचून अभ्यास करून एक संशोधक वृत्तीनं त्यांनी या बागेकडे पाहिलं. आणि आज आम्हाला विशेष वाटतं की आज त्यांचा हा बाग 32 लाखाला त्या ठिकाणी मागून सुद्धा त्यांनी दिला नाही. आणि एक बागायतदार म्हणून मिळवण्यापेक्षा स्वतः कामगार म्हणून त्या झाडाभोवती हा माणूस फिरत असताना एक सर्वच शेतकऱ्यांना ते आदर्शप्रीत दिसतं. सुधीर निगडेंच्या शेती करण्याच्या निर्णयाला पत्नी मनीषा यांचा विरोध झाला. पण डाळिंबाच्या शेतीत मिळालेलं यश पाहून मनीषाताई देखील आज शेतीत मोठी जबाबदारी उचलतात. माझे मिस्टर सुद्धा MSc झालेले. मला म्हणजे वाटलं नव्हतं की आम्ही शेती व्यवसायात येऊ. त्यावेळेस मला पण म्हणजे माझा पण विरोध होता पूर्ण की शेती, पण त्याच्यातून एवढं हे कष्ट आणि हे घेतल्यापासून मला असं वाटतं की शिकलेल्या माणसांनी पण शेती करावी. इथे आल्यानंतर शेती असं खूप हे वाटायचं काम की खूप कष्ट आणि काम, पैसे कमी असं वाटायचं अगोदर. पण ते माझ्या मिस्टरांनी जसे डाळिंब लावले तसं ते मला त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. मी अगोदर यायचे नाही, 2-2 महिने सुद्धा यायचे नाही पाहिला, पण मी आता रोज सकाळी संध्याकाळी रोज राऊंड मारते. कामगारांनी काय काम केलं हे पाहते. 4 वर्षांपूर्वी ज्या शेतात गवत सुद्धा उगवत नव्हतं तिथे निगडेंनी यंदा 25 लाख रुपयांचा नफा कमावलाय. शेतीकडे व्यावसायिक दृष्टीनं पाहिल्यामुळे हे यश मिळाल्याचं निगडे सांगतात. आज नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला मर्यादा आहेत. व्यवसायात मोठी स्पर्धा असल्यानं त्यात नफ्याचं प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत शेतीतून जादा नफा मिळत असल्याचा निगडेंचा अनुभव आहे. आपली जर वडिलांची शेती असेल तर ती शेती आपण त्या पद्धतीने केली पाहिजे आणि त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन जर ठेवला त्या शेतीपाशी तर कुठलीही अडचण येणार नाहीये. कारण मी ही शेती जे करतो तो व्यावसायिक म्हणून करतो आणि माझा खर्च जर सगळा बघितला तर सरासरी 18 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. म्हणजे 2 वर्षाचा सगळ्या बाग लावल्यापासून आतापर्यंतचा. तरी एवढं उत्पन्न दुसऱ्या गोष्टीमध्ये मिळेल असं सांगू शकत नाहीये, पण शेतीमध्ये ते मिळू शकतं. असं मला शेतकऱ्यांना एक सल्ला द्यायचा आहे की जर सगळ्यांनी ही उमेद जर बांधली तर मला वाटतं की नक्कीच शेतकरी हा व्यावसायिक म्हणजे होऊ शकतो आणि नोकरीपेक्षा आणि बाकीच्या कुठल्या व्यवसायापेक्षा फार चांगला व्यवसाय आहे शेती हा बी. फक्त त्याकडे तुम्ही व्यवसाय दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. जिरायती भागातल्या शेतकऱ्यांनी फळ बागायतीकडे वळावं. तुम्ही जेवढं पिकवाल ते खपणार आहे. त्याला योग्य व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग आणि मार्केटिंगची जोड दिल्यास
शेतीतून उद्योगापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल असा विश्वास सुधीर निगडेंना वाटतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा मोठा भाग दुष्काळाने भरपूर निघालाय. पाण्याअभावी फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडीचे शेतकरी सुधीर निगडे यांनी पाणी टंचाईवर मात करून डाळिंबाच्या फळपिकातून विक्रमी उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. विजय मोरे, साम टीव्ही, गुळूंचे, पुणे.